मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात ST श्रेयस ब्लॉग्स या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हा आपला दुसरा पार्ट राहणार आहे रेल्वेचा. तुम्ही बघू शकता, आता मी आलो इथं निवडोना स्टॉप आहे. इथे ST वगैरे थांबते समजा, आणि या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे. त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तुम्हाला समोरचं दाखवतोच, तर चला मग. हा आपला 361 नंबरचा हायवे आहे, नागपूर तुळजापूर. समोर इकडं वर्धा वगैरे जाते. आता आपण जाणार आहोत त्या ठिकाणी बघायला, तर चला मग जाऊया. अशा प्रकारे या ठिकाणी काम वगैरे चालू आहे. मित्रांनो, तुम्हाला इथचं सर्वच काम दाखवणार आहे. समोर टनलसुद्धा आहे, ते पण दाखवणार आहे. काही अशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो. या ठिकाणी गोटे वगैरे रचलेले आहे पद्धतशीरपणे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या काही अशा प्रकारे या ठिकाणी नाला वगैरे जाणार असेल, किंवा मग एखादं दुसरं काही सांडपाणी जात असेल, त्याच्यामुळं या ठिकाणी पूल वगैरे बांधलेला आहे. या ठिकाणीसुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. काही अशा प्रकारे या ठिकाणी पूल वगैरेचं काम झालेलं आहे. आपण जाऊया, आता समोर जाऊया, तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी. तर चला मग तिकडे जाऊया. आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत घाटंजी रोडवर. हा घाटंजी रोड आहे, जे की तुम्हाला चालू दिसेल मागं. आणि आपण या ठिकाणी काम बघायला आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे. आणि हा पाड वगैरे चिरून या ठिकाणी काही अशा प्रकारे रेल्वे येणार आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे पुलाचे साहित्य या ठिकाणी आणण्यात आलेले आहे. आणि इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालूच आहे. काही अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय. त्यासमोर त्या ठिकाणी राहणार आहे. मित्रांनो, काम अति वेगाने चालू आहे. या ठिकाणी हा रोड आहे काही असा. या ठिकाणी पण काही अशा प्रकारे काम चालू आहे. तुम्ही बघू शकताय. आपण समोर जाऊ जमलं तर. असं काहीसं काम चालू आहे या ठिकाणी. झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. खूप छान पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे. चला आपण आता समोर जाऊया. हे आपले यूट्यूबर आहे, धामणगावचे यूट्यूबर आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, काही विषय नाही. तर चला मग आपण समोर जाऊया. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, खूप छोटा असा रोड आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी रोड असा मोठा करण्यासाठी या ठिकाणी काही अशा प्रकारे बनवण्यात येत आहे. तुम्ही बघू शकता, कारण की रोड खूप छोटा आहे. आणि या ठिकाणी हे बनवत असावा रोडसाठी. या ठिकाणी खालतून जाणार आहे रेल्वे वगैरे, त्याच्यामुळं पूल टाकावंच लागते. त्याच्यामुळं वरतून रोड जाणार आहे आणि खालतून आपली ट्रेन जाणार आहे. चला आपण आता समोर जाऊया. या ठिकाणी बघू शकताय, काही अशा प्रकारे पुलाचं जोरदार काम चालू आहे. या ठिकाणी खालतून असा रोड गेलेला आहे या ठिकाणाहून, त्याच्यामुळं या ठिकाणी पुलाचं वगैरे काम झालेलं आहे. आणि या साईडला पण काम चालू आहे. हे तुम्ही बघू शकता, मुरमाची या ठिकाणी ढीग वगैरे टाकलेली आहे. खूप दूरपर्यंत आहे समोर. या साईडला पण काम झालेलं आहे काही अशा प्रकारे. आता वरता आलेलो आहो. या ठिकाणी बघू शकता, मुरमाचा ढीग टाकलेला आहे. आणि हे पूर्ण असं या ठिकाणी जॉईन करणार आहे. या साईडनं पुरं असं प्लेन केलेलं आहे, रोलर वगैरे फिरून. आणि हा साईडलेस हा हायवे गेलेला आहे, नागपूर तुळजापूर हायवे. तर चला, तर मग आपण जाऊया आता नेक्स्ट लोकेशनवर. तुम्ही जसं की बघत आहे, समोर मुरमाचे मोठे मोठे असे ढीग चालू आहे. आणि JCPनं खूप जोरदार असं काम या ठिकाणी चालू आहे. आपण आलो आहे आता निवडोनाजवळील, जे की मोठी अशी गुफा आहे. या ठिकाणी गुफा नाही म्हणता येईल, कारण की या ठिकाणी मोठी अशी टनल राहणार आहे. खूप मोठी अशी 5 किलोमीटरची टनल राहणार आहे. आणि आता आपण जाणार आहोत तेच बघायला. या ठिकाणी बाहेरील तुम्ही काम बघू शकता, जोरदार असं चालू आहे. आणि आता आपण चाललो आहे नेमकी ती टनल बघायला. तुम्हाला पण दाखवतो. तर चला मग, जरा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. गाड्या वगैरे नेल्या असत्या तर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलं नसतं. जे बाहेरून पाहायचं आहे ते पण त्यांनी बाहेरूनच आपल्याला हाकलून लावलं असतं. त्याच्यामुळं आपण पैदल आलेलो आहे या ठिकाणी. काही अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहे.
तुम्हाला दाखवतो जेवढं झूम होते तेवढं, कारण की आतमध्ये जायला परमिशन नाही आहे. तर चला आपण भेटूया डायरेक्ट टनल बघायला. फायनली आपण टनल जवळ पोचलेलो आहो. तुम्ही या ठिकाणी बघू शकता समोर टनल आहे. आपण आता जवळ जाणारच आहो. तर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. लाईक करा व्हिडिओला, याचे काही पैसे लागत नाही. तुमच्यासाठी एवढं मेहनत करत आहे आम्ही. हे तुम्ही बघू शकता. हे मित्र आहे आपला दामणगावचा. हा पण याला सोबत आणलं मी. या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे असं काहीसं बनवलेलं आहे, खसू नये म्हणून गज वगैरे टाकलेले आहे. असं काहीसं टनल आहे. आम्ही चाललो आहे दोघंजणं. बाहेरून बघणार आहोत, आतमध्ये काही जाणार नाही. आतमध्ये परमिशन नाहीच आहे. तर चला मग जाऊया. तर फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे आपण टनल बघायला या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी ऑक्सिजन घेण्यासाठी काही अशा प्रकारे या ठिकाणी मोठा पाईप जोडलेला आहे. हे आतपर्यंत गेलेलं आहे. काही अशा प्रकारे 6 किलोमीटरपर्यंत आतमध्ये हे टनल झालेली आहे. आणि हे दादा सांगत होते की त्या साईडनं पण या ठिकाणी टनलचं काम करणं चालू आहे. काही अशा प्रकारे या ठिकाणी टनलचं काम चालू आहे, आतमध्ये चालू आहे. आत्ता ब्लास्टिंग वगैरे या ठिकाणी आतमध्ये चालूच असेल, कारण की ट्रक वगैरे या ठिकाणी येत आहे. तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे अशी टनल आहे. बेलोना गावावरून आपण 3 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी टनल बघायला आलो. तुम्ही बघू शकता, बघितलीच असेल काही अशा प्रकारे या ठिकाणी टनल आहे. आणि वर्धा नांदेड रेल्वे या टनलमधून जाणार आहे. खूप भारी असं या ठिकाणी व्ह्यू येणार आहे. या ठिकाणी काहीसं असं इग्निशन दिलेलं आहे. तुम्हाला जर का याचा मतलब माहीत असेल तर मला सांगू शकता तुम्ही, कारण की मला याचा मतलब माहीत नाही आहे. काही अशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे. आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता हे लाईट वगैरे दिसत आहे. या ठिकाणाहून ट्रक येणार आहे. काही अशा प्रकारे आतमध्ये फोडकाम चालू आहे आणि ट्रकानं बाहेर मटेरियल आणून टाकत आहे. तर चला मग जाऊया आपण आता. तर आपण आता समोर जाणार आहोत. या ठिकाणी ब्लास्टिंगचे आणि फोडकाम टनलचे काम कंपनी थ्रू चालते. तुम्ही बघू शकताय काही अशा प्रकारे ट्रकानं मटेरियल वगैरे बाहेर आणले जाते. खूप जोरात असं या ठिकाणी काम चालू आहे. आणि 4 ते 5 वर्षात या ठिकाणी रेल्वे चालू होणार. आता आलो आहे आपण टनलच्या बाहेर, जे की पूल होता. या साईडला टनल आहे आणि याच्याहून आपली ट्रेन जाणार आहे. मधातनी नाला असल्याच्यानं या ठिकाणी पुलाचं काम झालेलं आहे. या ठिकाणी ढिगं लावले आहे मुरमाचे आणि या साईडला थोडं बाकी आहे. तर या ठिकाणाहून टनलमधून माल आणत आहे मित्रांनो. काही अशा प्रकारे इथून वरतं जाऊन वरतं या ठिकाणी काही अशा प्रकारे ढीगवर टाकत आहे. हे तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे या ठिकाणी ढीग टाकत आहे. इकडं पण चालू आहे काम मुरुम वगैरे काढायचं. काही अशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.